शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र। चला तर मग मी आज तुमच्यासाठी नवीन हे अपडेट घेऊन आलेलो मित्रांनो। शेतकऱ्याची चिंता आता मिटली। थेट या बँकेत सोमवारपासून जमा होणार पैसे। तुमची बँक कोणती आणि तुमचा जिल्हा कोणता हे आपण आता बघूया। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांसाठी 1760 कोटी विमा भरपाई मिळणार। परभणी जिल्ह्यात सर्वात जास्त भरपाई मिळणार आहे मित्रांनो, कारण की परभणी जिल्ह्यामध्ये जास्त हे नुकसान झालेले होते। त्यानुसार परभणी जिल्ह्यात हे सगळ्यात अधिक पीक विमा भरपाई मिळणार आहे। तर जाणून घ्या मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आणि तुमची बँक कोणती हे सुद्धा तुम्ही बघून घ्या मित्रांनो। जिल्ह्यांना आहे पीक विमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झाला आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 426 कोटी विमा भरपाई मंजूर आहे। तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण 1,760 कोटी रुपयाची भरपाई मंजूर आहे। काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर उरलेल्या शेतकऱ्यांना पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये भरपाई मिळेल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे। तर मित्रांनो, बघू आपण आता कोणते जिल्ह्यांसाठी 7 जिल्हे कोणते। छत्रपती संभाजीनगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती 83 कोटी 38 लाख। पीक कापणी प्रयोग भरपाई 4 कोटी 83 लाख। एकूण भरपाई 88 कोटी 21 लाख रुपये हे संभाजीनगरसाठी आलेले आहेत। त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो जालना। स्थानिक नैसर्गिक आपत्ती 196 कोटी 95 लाख। काढणी पश्चात भरपाई 66 कोटी 44 लाख आणि एकूण भरपाई मित्रांनो 263 कोटी 40 लाख रुपये हे जालन्यासाठी आले आहे। त्यानंतर परभणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती 101 कोटी 89 लाख रुपये। हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 296 कोटी 88 लाख। काढणी पश्चात भरपाई 27 कोटी 77 लाख। एकूण भरपाई 226 कोटी 55 लाख। सर्वाधिक जास्त भरपाई या जिल्ह्यात आलेली आहे। त्यानंतर नांदेड स्थानिक नैसर्गिक आपत्ती 102 कोटी 62 लाख। हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 245 कोटी 59 लाख। एकूण भरपाई 357 कोटी 21 लाख रुपये हे नांदेडसाठी आलेले आहेत। त्यानंतर बीड हिंगोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती 26 कोटी 68 लाख। हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 154 कोटी 36 लाख। एकूण भरपाई 181 कोटी 5 लाख रुपये हे हिंगोली जिल्ह्यासाठी आलेले आहेत मित्रांनो। हिंगोली जिल्ह्यासाठी हे इतकी रक्कम नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता बघूया पुढचा जिल्हा कोणता। बीड स्थानिक नैसर्गिक आपत्ती 212 कोटी 76 लाख आणि धाराशिव स्थानिक नैसर्गिक आपत्ती 231 कोटी 5 लाख एवढे या दोन्ही जिल्ह्यांसाठी भरपाई देण्यात आलेली आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, अशा प्रकारे मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांसाठी पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि तो सोमवारपासून ते येत्या सोमवारपासून 4 ते 5 दिवसांमध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पीक विम्याबद्दल अपडेट हे लवकरात लवकर कळेल। धन्यवाद।